सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्न हरता गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून त्या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन तो हजारो सैतानांना नाडून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन तो हजारो सैतानांना नाडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुद्रा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंनाच उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळेच आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा। आमच्या आजवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वागसाई देवी तसेच तुमची आमची पालना या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या कोकणातील सर्व युट्यूबर यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वागसाई जागृती नृत्य मंडळ बहुते आगळे हुकणेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी पुणेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुंगे, बेटूची तार खेळतात आमचे बंधू सुहमदादा हुंगे, ऑक्टोबर मास्टर रोहन हुंगे। आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि आम्ही श्री वागसाई जागृती नृत्य मंडळ बहुते आगळे हुकणेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाफरी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hey!
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा बोल. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंग रणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगना, नटेश्वरा तुला वंदना. टाळ वाजे मृदुंग रणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी
तो पुत्र होता गणपतीचा. इच्छा पूर्ण करण्याला इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभू देवता तो भक्त होता शंभू देवता भक्त होता शंभू देवता तो भक्त होता शंभू देवता. बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला शंभू नाम स्मरणाला 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 प्रसन्न केले शंभू देवता प्रसन्न केले शंभू देवता प्रसन्न केले शंभू देवता प्रसन्न केले शंभू देवता. शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले रावणाला हो शंभू बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी हो मला 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 प्रणाम करुणी इच्छा बोलला प्रणाम करुणी इच्छा बोलला प्रणाम करुणी इच्छा बोलला प्रणाम करुणी इच्छा बोलला. ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला लंका दरबारी दरबारी देवाया ओ लंका दरबारी दरबारी देवाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया. शंभू देवाने जाय करी ओ शंभू देवाने जाय करी शंभू देवाने चाय करी हो शंभू देवाने चाय करी ओ इच्छा कधी उन्नती योगे ओ इच्छा कधी उन्नती योगे हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली. ओ शिवलिंग देवात घातली ओ शिवलिंग देतानात घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अजही घातली ओ शिवलिंग देताना अजही घातली हो शिवलिंग देताना आजही घातली हो शिवलिंग देताना आजही घातली. ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे. जाई मलका शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता जाई मलका शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे
केला सांभाळ कर तू आता जातो मी लग्नेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघुचा केला रावण गेला लघुचा केला जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघुशंकेला रावण गेला लघुशंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला अगं तो रावणाला मारू लागेला अगं तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला अगं तो रावणाला मारू लागेला अगं तो रावणाला तिनं आग मारून कयाला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला तिनं आग मारून कयाला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला तिथे देवनी बाळ निघाला रावण तुनी तिथे तो आला रावण तुनी तिथे तो आला रावण तुनी तिथे तो आला शिवलिंग पावने पावने जमिनीला शिवलिंग पावने जमिनीला गावनी राज कुपतो झाला गावनी राज कुपतो झाला शिवलिंग पाहुनी जमिनीला शिवलिंग पाहुनी जमिनीला रावणी राज कुपतो झाला रावणी राज कुपतो झाला अशी युक्ती लावून गेला त्याचे गर्भ हरणच केले त्याचे गर्भ हरणच केले त्याचे गर्भ हरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला 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 पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य
तो तुला यारणारा शुभ कार्य श्री गणेशा आळवी तो तुला यारणारा हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणलंय. तरी आम्ही श्री वाघसाई जागृत नृत्य मंडळ मौजी आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या चित्तूरला हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तीवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं आणि कितीही दुरावलो तरी मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असून भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असूर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी काही बाजरी जागी झाली नगरी छेडी काही बाजरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगे पहाट झाली. प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी काही बाजरी जागी झाली नगरी. छेडी काही बासरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगे पहाट झाली. प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी काही बासरी जागी झाली नगरी. छेडी काही बासरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगे पहाट झाली. प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी काही बासरी जागी झाली नगरी. छेडी काही बासरी जागी झाली नगरी. बागदिली कोमल काही गोरी अंबरते. बागदिली कोमल काही गोरी अंबरते. बागदिली कोमल काही गोरी अंबरते. पवनाली किती आली गवळ्याला जागही आली. पवनाली किती आली गवळ्याला जागही
ताई वासरी जागी झाली नगरी प्रभाव सरणी सांगे पहाट झाली प्रभाव सरणी सांगे पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी छेडी ताई वासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू फळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू फळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंच्या सुदामा या नवगड्यांना सोबत घेऊन पेंच्या सुदामा या नवगड्यांना खेळ खेळ असा चेंडूफळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडूफळीचा यमुने तीराला सोबत घेऊन प्रेषा सुदामा या संकटांना सोबत घेऊन प्रेषा सुदामा या संकटांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात आम्हाला पाठविले मारण्या कौकाने राक्षसाला पाठविले मारण्या कौकाने त्या राक्षसाला गातूर निघाला तो कृष्ण मारण्याला गातूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारल्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारल्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मरण्याला त्याच्या जागी तू गोकुळाला बघा तू आला आला यमुनेला बघा तू आला आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मारण्याला कशा जावे तू गोकुळाला बघा तोर आला आला यमुनेला बघा तोर आला आला यमुनेला पाहुणीच्या कृष्णाला पाहुणी गेला माराया उदय लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीचा कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला पाहुणी गेला माराया उदय लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारी तो दैत्याला मारा पडला तो दैत्याला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो दैत्याला मार पडला तो धरणीला कृष्ण नामाचा जय घोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला मारला मारला त्या यमुने तीराला
दश मारला मारला त्या यमुने तीराला दश मारला मारला त्या यमुने तीराला दश मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात कान तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलले मला प्रेमीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलले मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले ती वेड दिवाणी काना तुझी जरे झाले हृदयात काढतात प्रियतरा तुला जपले हृदयात काढ जात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काढतात प्रियतरा तुला जपले कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला कशी चंद्रा संगेता कशी तुझ्याच संगेती जशी चंद्राची चांदणी तशी तुझ्याच संकेती आले जरी मला श्वास घेते तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी कशी चंद्रा संगेता कशी तुझ्याच संगेती आले जरी मला श्वास घेते तुझ्या नावानी कावळ्या तुझी ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला कावळ्या तुझी ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला देवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला देवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद रसिक हो
या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जे ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्माक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता गजाची कथाची भावाची क्रूरता गजाची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले वरदान द्यावं दुखली वर अमर होणारा तुझी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या विचारा वरदान द्या मला पृथ्वीवर अमर होणारा ऋषी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नाम स्मरण करण्याला ब्रह्म नाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नाम स्मरण करण्याला ब्रह्म नाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नाम स्मरण बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर
होण्याला द्यावे वरदान आम्हाला. सत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला. अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला. सत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला. अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला. निघून गेले वरदान देऊने. वरदान देऊने. निघून गेले वरदान देऊनी. वरदान देऊनी. आनंद तो झाला रक्ताच्या मध्ये. रक्ताच्या मध्ये. आनंद तो झाला दत्ताच्या मनी. दत्ताच्या मनी. निघून गेले गोवरे. छळ करण्या निघून जावे तू भुवरी. छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी. निघून गेले गोवरे. छळ करण्या निघून जावे तू भुवरी. छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी. पृथ्वी माताई फिरत आली. ओ पृथ्वी माताई फिरत आली. पृथ्वी माता ही फिरत आली. हो पृथ्वी माता ही फिरत आली. पृथ्वी माताई फिरत आली. ओ पृथ्वी माताई फिरत आली. पृथ्वी माता ही फिरत आली. हो पृथ्वी माता ही फिरत आली. दैत्य पाऊल पडाले. माता क्रोधित ती झाली. दैत्य पाऊल चिंतत पडल. माता क्रोधित ती झाली. दैत्य पाऊल तिथे पडाली. माता क्रोधित ती झाली. दैत्य पाऊल तिथे पडाली. माता क्रोधित ती झाली. युद्ध लागले त्या दोघांचे. ओ युद्ध लागले त्या दोघांचे. युद्ध लागले त्या दोघांचे. हो युद्ध लागले त्या दोघांचे. युद्ध लागले त्या दोघांचे. ओ युद्ध लागले त्या दोघांचे. युद्ध लागले त्या दोघांचे. हो युद्ध लागले त्या दोघांचे. दैत्य बोलत पृथ्वी माते. तुम्हाला दैत्य बोलत पृथ्वी माते. यावे शरण तुम्हाला. दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला. दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला. पृथ्वी युद्ध करू लागले. ओ पृथ्वी युद्ध करू लागले. पृथ्वी युद्ध करू लागले. हो पृथ्वी युद्ध करू लागले. पृथ्वी युद्ध करू लागली. ओ पृथ्वी युद्ध करू लागली. पृथ्वी युद्ध करू लागले. हो पृथ्वी युद्ध करू लागले. देवाच्या दैत्याला क्रोधात आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधात आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधतो आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधतो आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधात आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधात आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधतो आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. देवाच्या दैत्याला क्रोधतो आला. पृथ्वी पाताळी घेऊन चालला. दैत्य मातला धरलेला. बातमी कळाले ब्रह्माला. दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला. दैत्य मातला धरलेला. बातमी कळाले ब्रह्माला. दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला. भयते मनाला. भयते मनाला. भयते मनाला. भयते मनाला. भयते मनाला. विष्णू
नाशिकेतून जन्माला नाशिकेतून जन्मला नाशिकेतून जन्माला नाशिकेतून जन्मला बलादेव प्रकटला वाटला धरणीला भक्ती करावी ब्रह्माला वाटला धरणीला भक्ती करावी ब्रह्माला रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला रूपे अवतरला रूपे अवतरला रूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला रूपे अवतरला रूपे अवतरला रूपे अवतरला रूपे अवतरला रूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला भक्ती करावी युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नाशिकेतून जन्मला नाशिकेतून जन्माला रूपे अवतरला रूपे अवतरला नाशिकेतून जन्मला नाशिकेतून जन्माला रूपे अवतरला रूपे अवतरला नाशिकेतून जन्मला रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार बनला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार बनला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला मानव रूपी धर्मवासला नते त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले गल घोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले गणगोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले गल घोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले गणगोर कोण कमी न कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर दिने लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिनीय लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिने लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिनीय लोकाला मरण नाही मधला दाखो विचार त्या ब्रह्माला अंत नाही अयुक्ताला अंत नाही अयुक्ताला नाही अयुक्ताला नाही अयुक्ताला नाही अयुक्ताला नाही अयुक्ताला गोदाला विसर पडला विसर पडला बोलाला वराने वरा हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला गोदाला वरती मला रस्त्याला बोले कसा विसर पडला विसर पडला बोलाला वराने वरा हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले काही विसरला कसा तू यावरा मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला
ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला ते यात्री लोकाला डोळे मारून गंगाला रामक करीतो यारला सोळे मारून दैत्याला समर्थ करीतो यारणाला डोळे मारून गंगाला रामक करीतो यारला डोळे घेऊन मातेला देव निघाले देऊन गेला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोयी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुझे घेऊन प्रभू मातेला देव निघाले देऊन गेला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोयी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा धराला रचिले या जगाला भागवत पुराणाधाराला शब्द रचिले या जगाला भागवत पुराणा धराला शब्द रचिले या जगाला रूपे अमराता इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अमराता इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला हॅलो आताच लाभलेले पारितोषिक हॅलो रसिको हॅलो तसेच सूरज हुमणे यांचकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय तर आम्ही श्री वाघजाई जागरण नृत्य मंडळ मौजे उमण्यावाडी आपले सदस्य ऋणी आहोत धन्यवाद रसिक हो इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो हॅलो हॅलो तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांचकडून संपूर्ण कार्यक्रम बोल श्री गणपती गजानन महाराज की जय गावदेवी माते की जय गणपती बाप्पा मोरया